एक लिमिटेशन असते आरबीआयने दिलेली की महिन्यातून फक्त 4 वेळेस ईसीएस हिट करू शकतो. ते पण पहिला ईसीएस हिट झाल्यानंतर कस्टमरला फोन जाणं गरजेचं आहे की तुमच्या अकाउंटला बॅलन्स नाहीये किंवा एसएमएस जाणं गरजेचं आहे. अकाउंटला बॅलन्स नाहीये, बॅलन्स मेंटेन करा, नाही तर ही 15/3/2024 पासून कमीत कमी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 50 वेळेस एक चेक एका दिवसामध्ये. ती तारीख काय आहे? ती ऐतिहासिक तारीख आहे 15/3/2024. 15 मार्च. म्हणजे एखाद्याने जर टेन्शन घेतलं त्याचं हृदयच बंद पडून जाईल. 15 मार्च 2024 पासून एका दिवसाला एकच चेक बाउन्स व्हायला पाहिजे. 50 वेळेस चेक बाउन्स होते. हे शक्य आहे का? याचा अर्थ असा आहे युनियन बँक आणि आयडीएफसी बँक या दोघांचा भोंगळ कारभार आहे. युनियन बँक आणि आयडीएफसी बँक या दोन्ही बँका या फ्रॉड आहे. एकमेकाला समजून घेऊन कस्टमरची लूट करतायत. तुमचं नाव सांगा. विलास मधुकर जगळे जाखोरी. यांना शबरीतले पैसे आले होते 15,000 रुपये घरकुल योजनेसाठी. कोणत्या बँकेत आले होते? हे युनियन बँकेत आले. यांनी इकडून चेक टाकत गेल्यामुळे त्यांनी ते डायरेक्ट एका दिवसात बटन दाबून धरून सगळे पैसे कट करून टाकले. जसं सरांनी सांगितलं मागाशी तसं त्या पद्धतीने. आता हे बेगर आहे ऑलरेडी. आयडीएफसी बद्दल तुम्हाला काय सांगायचं आता? आयडीएफसीनेच तिकडे चेक टाकत राहिले सारखे, त्याच्यामुळे त्यांनी ते पैसे कट केले असं ती बँक सांगते. हे पैसे आयडीएफसीनेच घेतले असं त्या बँकेचं म्हणणं आहे. हा त्यांचा इश्यू आहे. त्यांनी तिकडून चेक टाकले. तुमचं काय म्हणणं आहे सर? तुमचं काय मत आहे? हो आयडीएफसी वाले, का बरं 15 मार्चला तुम्ही 50 वेळाला हिट केलं त्यांचं ईसीएस? तुमचं काय मत आहे? सर ही ठीक आहे. ही तारीख जी आहे ही मी माझ्या घरी प्रिंट नाही केलेली. ही युनियन बँकेने दिलेली तारीख आहे 15/3/2024. हे बघा सर, रिटर्न चेक नाही. हे वरचं सोडा, जाऊ दे. हे वरचं जाऊ दे. डिमार्क बघा ना, कधी चार्जेस कट केले सर. इथे तारीख तर त्यांनी काढले ते त्या बँकेत जाऊन हे कधी नाही. बँक तुमचं नाव सांगताय ना. त्या गरीबाचं घरकुल कसं बनवायचं? आता शासनानं घरकुलाचे पैसे दिले तुम्हाला. यांना माहित होतं का ते शासनाचे पैसे तरी यांनी कट केले. कुठल्या बँकेचे? सर मी तेच तुम्हाला सांगतो. 15/3/2024 रिटर्न चार्जेस कोणत्या महिन्याचे बघा लिहिले ना. एप्रिल 4/1/22 2022 बरोबर आहे. मला काय म्हणायचं तुम्हाला, एकाच दिवसाचे नाही पण एकाच टायमिंगला कट झाले. एकाच टायमिंगला जसे 15,000 रुपये आले शासनाच्या घरकुलासाठी एकाच दिवशी तुम्ही लगेच ते बटन दाबून कट केले. कशी कट करायची? ईसीएस तुमचा आहे ना. एसीएस तुमचा गेलेला आहे ना, तेव्हा त्यांनी कट केलं. चुकी तुमची आहे. मायनस मध्ये अकाउंट गेला. मायनस चार्जेस नाही असं. चेक रिटर्नचे चार्जेस मायनस. आणि आता मायनस मध्ये पण देता येत नाही. आरबीआयने गाईडलाईन दिले सरळ. तुमच्या अकाउंटला 0 असतील तर 0च असायला पाहिजे. आता याचे पैसे -500 असं नाही आपल्याला विचारावं लागेल या बँकेवर. फायनान्स वाल्यांनीच इंट्रोड्यूस केला ना हा प्रकार मायनसचा. बँकांनीच इंट्रोड्यूस केलाय. त्यातल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकांनी सुद्धा लोकांना लुटलेला आहे अक्षरशः. त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये लुटले. 2/5/2022 रोजी. आता बघा तुम्ही म्हणताय की बाबा महिने बघा, ठीक आहे. 15/3/2024 सोडून द्या. आता इथे बघा 2/5/2022 लगेच 3/5 म्हणजे एका दिवसात लगेच. आणि 3/5 झालं की लगेच 6/5. हा खातेदार आहे बरं का. 3/6/2 खातेदाराची वाट पहा. एक दिवसात 2 दिवसात कसं काय ईसीएस हिट होऊ राहिला? मला एकाच महिन्यामध्ये 4 वेळा मॅक्सिमम ईसीएस हिट होऊ शकतो. हे जे पैसे कट केले शासनाचे घरकुलाचे, बेघरांना घर दिले शासनाने त्याचे पैसे येते ते तुम्ही कट केले. हे पैसे कोण भरणार? यांना घरकुल कोण देणार? हे आत्मदानाचा इशारा देऊ राहिले. आत्महत्या करू म्हणे आम्ही. माझा काय करणार? हे तुम्ही रिटर्न करू शकता. हे चार्जेस तुम्ही रिटर्न करू शकता. ऑफकोर्स रिव्ह्यू तुम्ही देऊ शकता त्यांना पैसे. गोरगरीबांना घरकुलाचे हे पैसे तुम्ही द्या. त्यांचं घर होईल हे तुमचं. हे बघा आयडीएफसी बँक आणि ते पैसे भरायला एक मिनिट. सगळे आयडीएफसी बँकेचे हे तुमचे ईसीएस बाउन्सचे चार्जेस आहेत बरोबर ना.
सर पण हे कस्टमरचे ईएमआय बाउन्स आहेत म्हणून बरोबर आहे ना, बरोबर आहे. सर काय असतं कस्टमर मान्य आहे. पण मग ऐका ना. त्यांचा डिनाय नाही अहो करत. एखाद्याकडे नसेल एक मिनिट. पैसे सर मी समजू थोडेसे. शकतो मला पण तुमचे पैसे कॅमेरा भरले म्हणून मी बोलतो. तुम्ही नाही, नाही. पैसे भरले त्यांनी तुम्हाला सगळे. माहिती आहे, तुम्ही सगळे माझ्याशी बोला. कॅमेरा नाही, नाही, असं सांग. नाही. सर यांनी पैसे कधी भरले? एक मिनिट. सांगायला सगळं सांगा. सकाळी सांगण्याबद्दल एक नाही विषय सांगा. होते ते. एक 2 मिनिटं थांबा. तुम्हाला माहिती पाहिजे सर मी माहिती सगळी देणार त्याबद्दल माझं म्हणणं आहे. माहिती तुम्ही आम्हाला मला म्हणता मी नाही. आरबीआय मध्ये काम केलं माणूस आहे. बस मला आम्हाला माहिती सगळं आहे. माहित पाहिजे सर आम्ही सगळं करून येणार बोलून आता आम्ही सर ECS बाउन्स साठी कोणी उतरलोय. लावला? हे पैसे कोणी डिडक्ट मी केले तुम्हाला हे सांगतोय की दिस ECS हॅज बीन हिट बाय यू. तुमच्या कुठे बँकेकडून नाही म्हणतो कारण statement आता दिलं. याच्यामध्ये तुमच्याकडे हे तर नक्की अधिकार आहे की जर ती व्यक्ती दादा तुमचे किती पैसे बाकी आहेत तुम्ही ह्या बँकेकडे मोबाईलचे 2100 रुपये होते नाही ते पण सगळं भरून अमाऊंट आहे सर मी सांगतो. हे स्टेटमेंट यांचंच आहे ना भरून दिलेले ते. नाही सर नाही बदललेले टोटल ठीक आहे, अमाऊंट जे आहे एक ना मिनिटं थांबा सर जरा. 2189 प्लस चार्जेस आहेत. हा हे जे चार्जेस आहेत हे तुमचे लेट पेमेंट चार्जेस Bounce चेक बाउन्स चार्जेस अमुक चार्जेस धमुक चार्जेस बरोबर. आरबीआयचे क्लिअर कट गाईडलाईन्स आहेत की जेवढे आउटस्टँडिंग आहेत त्याच्यापेक्षा ₹1 जास्त सुद्धा तुम्ही other घेऊ नाही charges शकत. घेऊ शकत नाही. तुम्हाला मी आरबीआयचं सर्क्युलर देऊ. आउटस्टँडिंग म्हणजे काय सर व्हॉट एव्हर द लोन प्रिन्सिपल अमाऊंट इज आउटस्टँडिंग अमाऊंट. ते तर सेटलमेंट मध्ये आहे ना सर मी तेच म्हणतोय. तुम्ही पण आता settle आपण करा हा जो विषय चाललाय त्याला. This is what I am- बाउन्सेस this is what I am trying to ही request. अमाऊंट आहे ना सर ही अमाऊंट बँकने कट केली तुमच्या कुठल्या हे बँकने कट केली ना म्हणजे ही अमाऊंट पण तुम्ही ECS आयडीएफसी केलं ना? ईएमआय पेंडिंग आहे ना सर. हे बघा यांचा ईएमआय पेंडिंग आहे ना सर 2022 पासून पेंडिंग आहे हप्ता लागला नाही का? त्याला डिनाय करतच नाहीये. मग सर त्याच्या अगेन्स्ट मध्ये चार्जेस लागतील ते ना. सांगतोय. प्रेझेंटेशन चार्ज मी लागेल तुम्हाला ना. तेच परत सांगतोय सांगा. तुम्ही तुमचे ₹2100 शिल्लक आहेत की नाही तुम्ही मॅक्सिमम त्यांना चार्जेस ₹2100 लावू शकता. तुमचे चार्जेस किती झाले हे काय बाकीचे बाउन्स आहेत ना सर तुम्ही बघा ना किती झाले बघा ना हो सर बघा ना इथे एका मला लोनचे बघा थोडे ना. तुम्ही एका सांगा ईएमआयचे ना. थोडे इथे जिथे जिथे बाउन्स आहे तिथे तिथे लागले ना किती त्यांना टोटल चार्जेस किती झाले 4900 नाही लावू शकत. का बरं नाही स्टेटमेंट आहे आरबीआयची गाईडलाईन आहे. गाईडलाईन एकदम क्लिअर आहे की तुम्ही जे ही लूट करू नाही शकत. प्रिन्सिपल अमाऊंट शकत नाही मी एवढं सांगू शकतो बाकी तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळी माहिती नाही देत कोणाला त्यांना जे हवे असेल. अहो त्या तरी बँकेत तुम्हाला गेलं का कॅमेरा ते बंद करा. बँकेवाले सांगतात तुम्ही पैसे घेतले ते घरकुलाचे तुमच्याकडे आलं का तुम्ही फक्त सांगता आम्ही हो, चेक टाकले चार्जर- त्या चार्जर- त्या चार्जर- बंद- बँकेवाल्याने चार्जर- पैसे घेतले. ऐका मला माहिती आहे याच्यात ऍडजस्ट होऊ शकते. पण मी काय म्हणतो सर कॅमेरा बंद करा मी तर म्हणलो तुम्हाला मी म्हणत नाही तुम्हाला की जी होणारी गोष्ट आम्ही ती कधीच म्हणणार